एक मी सांगतो तेवढं कर. हातावरती जळत्या कापराची ज्योत घे. ही ज्योत काही झालं तरी विजू देऊ नकोस, ती खाली पडू देऊ नकोस. पण ती जर का खाली पडली तर मात्र धोका आहे. अरे काय करतेस तू? अगं हात भाजेल तुझा. आजी अगं एक तू तू माझी काळजी करू नकोस. हळूबाई मला काही होऊ देणार नाही. नाही उमटला चेहरा. ही ओटी तुझ्या दोन्ही हातामध्ये पकडून ठेव. हा जागर संपस्तोवर ही ओटी दुसरीकडे देऊ नको कुठं. मी जर ही ओटी घेऊन अशीच इथे उभी राहिले तर आर्याचा ज्या व्यक्तीच्या हातून मृत्यू होणार आहे त्या व्यक्तीला शोधून तिला पुरणपोळी कशी खाऊ घालणार. छे, नाही नाही, मी पूर्णपणे अडकली. काहीतरी करावंच लागेल. काय झालं? साहेब काय तो प्रॉब्लेम झाला वाटतं. उतरू बापूस. ए नाही नाही नाही, थांब. खाली उतरू नकोस. खाली पाऊल सुद्धा ठेवू नकोस. काळजीपूर्वक करावं लागेल आपल्याला. चालू होते का बघ गाडी परत? बघतो. नाही हो. नाही सर. अरे हा कुठे गेला? अनिल, अनिल.
ही ओटी मी आता अनिताच्या हातात देते. अगं कुठे चाललीस? गोंधळ सोडून असं जायचं नसतं. सई, मी इथे अडकले. माझ्या हातात ओटीचं ताट दिल्यामुळे मला माझं काम पूर्ण करता येत नाही. जागर संपायच्या आत आर्याचा मारेकरी शोधायलाच हवा. प्लीज माझ्या मदतीला ये. कशी जाणार आहे मी वाड्यात? खूप धोका आहे, पण काहीही झालं तरी जावं तर लागेलच. कोण आहे? मी घाबरणार नाही. काळूबाई माझ्या पाठीशी उभी आहे. जे कोण असेल ते समोर या. मोबाईल बंद झाला. हे काहीतरी विचित्र घडतंय. हा बहुतेक विराटचा खेळ असणार. मी मांडलगडावर चाललोय ना, तो अडथळे निर्माण करणार. काळूबाई पाठीशी उभी राहा ग. आता तूच मला फक्त यातनं बाहेर काढू शकते. अरे विराट, अरे भेकडा असं समोर ये ना. विंचू, दरवाजे पण लॉक झालेत. हाय काळूबाई, हे सगळे विराटचे खेळ आहेत. तूच मला बाहेर काढ. काळूबाईच्या नावानं चांग बल. काळूबाईच्या नावानं चांग बल. काळूबाईच्या नावानं चांगलं बघ. काळूबाईच्या नावानं चांग बल.
सुशीला सुद्धा नाही. आता उरले मंदा, अनिता आणि अमू. अगं अगं अशी रिंगणाच्या बाहेर का उभी आहेस? ये ना आत. ये बरं आत. काळूबाईचं रिंगण आहे की नाही, आणि काळूबाईचं जागर पण चालू आहे. तू ये बरं आत. नाही अरे बापरे, हिचं पाऊल रिंगणात पडलं तर तिचं खरं रूप उघड होईल. नाही नाही, साखर सोडून हिच्या मागे नाही जाता येणार. नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. रिंगणात यायला ही का घाबरली? नाही, मी शोधूनच काढेन आता हे. काळूबाईच्या नावानं चांग बल, काळूबाईच्या नावानं चांग बल, काळूबाईच्या नावानं चांग बल. वाटलंच होतं मला विराट असणार. काळूबाई, आता तूच मार्ग दाखव. माझ्या गडावर निघालाय मला चकवून. काळूबाईची नजर आहे माझ्यावर. नसत्या भ्रमात राहू नकोस. तिचं काम सोपं करतो मग मी. तुलाही पाठवतो तिकडं कायमचा. हे तुझ्याकडे जी शक्ती आहे ना छोटीशी, तिचा गैरवापर करतोस तू. त्या जगत जननी समोर तुझं काही चालणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तिला शरण जा, नाहीतर या मातीमध्ये मिसळून जाशील रे. 40 वर्षापासून पाय रोवून उभा आहे मी इथे. 40 वर्ष काही करू शकली नाही ती. आता काय करणार आहे? ठीक आहे, तुझा अहंकाराचा पारा उतरेल एक दिवस नक्की. मातीमोल होऊन जाशील. तुला जे करायचंय ते तू कर. मी काळूबाईचं नामस्मरण चालू ठेवतो. ती नक्की मला वाचवेल ह्याच्यातून. काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला. मी अशी लपतीये का? सईने अदृश्य होण्याची शक्ती तर दिलीये मला. नाही, नकोच. पण सावध राहायलाच हवं. काळूबाई कधीही माझं रूप उघडं पडेल.
मंदा सुद्धा नाही. आता राहिला फक्त अमुक. म्हणजे आर्याचा मृत्यू अमुकच्या हातून.